हॅलो गाईज, कसं आहेत? वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. तर आज चाललेलो आम्ही शेतावरती. बघू शकता तुम्ही इकडं शेती म्हणजे अर्धी लावून झाली, अर्ध्या लोकांची तिकडे पण लावतात ना. आता आम्ही चाललो आमच्याच म्हणजे यांच्याच काकांच्या कोणाच्या रे काकांच्या शेतावर चाललो गाईज. तर तिथं तुम्हाला दाखवतो कशी शेती लावतात. तर कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा गाईज. बघा ही शेती कशी लावलेली आहे गाईस. इकडे पण आहे, तिकडे पण आहेत गाईस. तिकडे पण लावल्यात गाईस. तर चला गाईस आपण जाऊ तिकडं. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईस. तर आता आम्ही आलेलो आहे म्हणजे अजून 5 ते 10 मिनिटाचा रस्ता आहे गाईस जायला. हे बघा इथनं रस्ता आहे. इकडं बघा गाईस, हे बघा गाईस इथं पोलेट्री आहे गाईस. आपण चाललेलो इकडं. बघा गाईस, ही बघा शेती कशी लावलेली गाईस. हा कुठला वाटते ते मला नक्की नाही माहीत. गाईस ना तिकडे पण लावतात गाईस. आता आपण जाऊ गाईस. म्हणजे आजचा म्हणजे आज जास्त पाऊस नाही गाईस, ढगारा आहेत गाईस. बघू गाईस तिकडे पण लावतात गाईस. बघू शकता तुम्ही शेती म्हणजे आरती लावून झालेली आहे. इकडे बघ गाईस, इकडून वर्षी पाणी पण येतो गाईस. इकडे बघा शेती कशी लावलेली गाईस ना. तो पुढे चालतो, हा बघा पाणी. तर चला गाईस आपण जाऊ पुढे. शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि जो नवीन कोण आला असेल ना गाईस, लवकर जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तो गाईस 2 छत्र्या दिलं, एक माझी छत्री आहे. जाऊ आपण तिकडं गाईस. तो लिंबाड्याचं झाड आहे ना गाईस तिकडचा, तिथलं शाटलं शेती गाईस त्यांची. चला गाईस. गाईस तर चला गाईस आपण आता पोचलेलो गाईस. तिकडे बघा माझी मम्मी पण तिथं आहेत ना, त्यांच्या काकांची पण तिथंच लावतात गाईस. तिकडे चला गाईस तिकडं बघा तो बाबा पण लावतोय तिकडे शेती. चला गाईस. हा येतो लावायला नाही लावायला आलो. तेच येतो नंतर गाईस. पाऊस आला गाईस तो बघा गाईस. नाही इकडे आमच्या इथला बाबा आहे ते पण ते चालू म्हणजे आमचं पण काम. चला गाईस आपण लिंबाड्याच्या इथं आलेलो गाईस. बघा हा लिंबाडा आहे ना, तिथं समोर शेती आहे. चला गाईस. ते इथं छोटासा नाला आहे गाईस ना, तो पण दाखवतो बघा गाईस. बघा कसं आहे गाईस, हा रस्ता आहे. तर आता आपण पाण्यात न जाऊ गाईस. हवा गाईस पाणी. गाईस थोडा पाणी जास्त आहे गाईस इथं, तरी पण आपण जाऊ गाईस. तो बघा व्हिडिओ काढतो. चला गाईस पोचलेलो आहे छतावरती. बघा तिथं लावते माझी मम्मी ना, तिथं माणसं घेतलेली गाईस. गाईस समोर बघा गाईस, तिकडे माथेरानचं डोंगर आहे गाईस. इकडं पण आहे, इकडे डिग्निटी गाईस. काय रे ते झालं का व्हिडिओ? लावून झालेली गाईस. 1-2 लावून झाल्या, तिसरी तिकडे लावायला घेतली. चला काय
गाईस छत्री खोलतोय काय कॅमेरा का बोलतो ना गाईस. चला गाईस 2 कॅमेरा घेतलाय. छत्री खोल लवकर. अरे बाबा छत्री खोल जेवते कॅमेरा तुझा. चला गाईस हवा पण लय बघा हवा पण आले ना पाऊस पण आलाय. गाईस याची मम्मी येणार होती ना याची बहीण पण येणार होती ती का अजून आली नाही. तिकडे माझी मम्मी लावते ना तिकडे ती 2 माणसं पण लावतात गाईस. चला तुम्हाला दाखवतो मी कशी लावतात. गाईस तिकडे जेवण घेऊन आलेत बघा. रितेश तुझी मम्मी आहे ना ती समोरशी आले. गाईस ती बघा माझी मम्मी लावते. चला गाईस तुम्हाला इकडे लावतात गाईस ना तिकडे बघा तिकडून ती आई आले जेवण घेऊन डोक्यावरती. इथं पाणी जास्त आहे तिकडं बघा सब बाबू धावत आले गाईस. तिथं बाण म्हणजे मला आलाय पाय घालून गाईस घेऊन आला जेवण. लावणार आहे गाईस शेतामध्ये. लाव काय हा करतो ना तुझ्या मोबाईल मध्ये शूट तुझा. गाईस तो बघा गाईस तो उतरणार आहे शेतात. तो लावतो गाईस कसे लावतो लावता येतो ना रे. शेतावलवले हात आणि माणसा जतल्या नसात. शेताव दाखवली ना. श्री काय करतो पापड खातो. ती पापड नाही कुड्डाई कुड्डाई खातो कुड्डाई. तू लावशील का काय रे लावशील का. बघा उतरतोय. अरे चावल काय कसं काय रे चावल. इकडं बघ कॅमेऱ्यात बघ. ऐकर लाईक करा बोल. लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मस्त ना यो. अरे कहना क्या चाहते हो. आता जेवण वरण भाते एक भाजी पापड कुठे आहे. श्री जेवायचा आता जेवायचा ना जेवशील ना. तिकडं बघायचं तिकडं जेवतात गाईस. आपण पण जेवू गाईस. चला कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. पाऊस पण आलाय पाऊस आला. तिकडचे 2 शेतात लावून झाले म्हणजे त्यामुळे बाबांची शेतात. इकडं बघ बस स्त्रीला घ्यायला इकडं बाबू पाऊस आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो बाय.